नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब आहेत. मागील 6-7 दशकापासून त्यांनी राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आहे. वय वर्ष 93, आजही तुळजापूर मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी असतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद साधणार. सर नमस्कार. नमस्कार सर, राजकीय क्षेत्रामध्ये आपण ठरवून आलात की योगायोगाने आलात, काय सांगाल? असं आहे, पहिल्यांदा मी सोलापूरला शिक्षण घेतलं. मी व्यायामाचा कुस्तीचा नाव तर कोल्हापूरला काही दिवस कुस्तीगीर म्हणून राहिलो. त्याच्यानंतर अंदूर गावी आलो. सोलापूरला घर होतं. अंदूर गावी आल्यानंतर आम्ही राजकारणाला सुरुवात केली. पहिलं राजकारण असं होतं की पंचायत समितीला उभारत टाकत असताना ग्रामपंचायत सदस्याचं मतदान होतं. बर 62ला. त्यास मी ग्रामपंचायत सदस्य नव्हतो. शेवटी एकाने राजीनामा दिला. मी सदस्य झालो. मग पंचायत समितीला निवडून आलो आणि मग उपसभापती झालो 62ला. बोरगावकर हे सभापती होते. त्याच्यानंतर मी सभापती झालो आणि बोरगावकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. आणि ज्या पहिल्या टर्ममध्ये जिल्हा परिषदच्या बाबुळगावकर साहेब माकणीकर अध्यक्ष होते. बाबुळगाव शिक्षण समितीचे सभापती होते. आणि बिराजदार हे शिवराम मोरे हा एक ग्रुपच होता. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते काम करत होते सगळे. म्हणजे कोणी शिक्षण समिती, कोणी बांधकाम, कोणी हे. आणि माकणीकर त्यावेळेस अध्यक्ष होते. त्याच्यानंतर तिथं बोरगावकर अध्यक्ष झाले, मी सभापती. त्याच्यानंतर जिल्हा परिषद बरखास्त झाली. बरखास्त झाल्यानंतर शेवटी मला ताबडतोब मी एक उस्मानाबाद भूविकास बँक ची ऑर्डर हातात मिळाली. त्या शालिनीचे पाटील महसूल मंत्री होते. त्यांनी माझी ऑर्डर काढली. आणि दुसरी एक बँक इकडे होती उदगीरला. शिवराज पाटील साहेबांनी तिथली ऑर्डर काढली. म्हणजे माझ्या दोन्ही ऑर्डर निघाले. दोन म्हणजे न मात्र दोन्ही बँकेचे चार्ज, उदगीर आणि उस्मानाबाद. आणि पुढे उस्मानाबाद बँकेवरती बाई उद्धवराव पाटील हे होते. त्याच्यानंतर माझी नेमणूक झाली. ते आजारी पडले. हे काम करत असताना शेवटी मग काही दिवस सांगलीचे डायरेक्टर पाटील म्हणते आजार होतून वसंतदादा पाटलांनी तिथला चार्ज माझ्याकडे दिला. तिसरा चार्ज. असं काम करत असताना नंतर हे आम्ही एक दादाला भेटलो. मी निलंगेकर साहेब तुम्ही. हो. तर जिल्हा वेगळा झाला पण बँक वेगळी झाली होती. जिल्हा वेगळा होऊन 3 वर्ष झाल्यानंतर सुद्धा बँक वेगळी नव्हती. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक हेच नाव होतं. शेवटी आम्ही विनंती केली सगळ्यांनी की बँकेचे विभाजन करा. जिल्ह्याचं आंदोलन केलं. तुम्ही आता हे करा. मग दादानी निलंगेकरला बोलवलं. आले होते तिथं विलासराव हे जवळपास 2 ग्रुपच होते. दोघांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मला मधुकरराव चव्हाण इथल्या जिल्हा बँकेचे चेअरमन होते. माधवराव पाटील ते सभापती होते औषधी. बरखास्त झाले ना. त्यांचं नाव सांगितलं की माधवराव पाटील तिथले होते. तुमचे 3 माणसं द्या. संपलं. मग तर 3 दिवसात द्या. कारण कसं होतं, कुणाच्या मनात काय होतं, कुणाच्या मनात काय होतं. 3 दिवसातच द्या. पुन्हा फाटे फुटू नये. बरोबर. कारण वसंतदादाचं नेतृत्व फार खंबीर नेतृत्व. ते म्हणजे जिल्हा बँक आम्ही जागा नव्हती. जागा आमचे त्यावेळेसचे भोसले हे ह्याचे मंत्री होते ग्रामविकास. ती एक आंबेडकर पुतळ्यासमोर पूर्वीचं तिथं उदगीर वगैरे तिकडे सदस्य आले की उत्तराला जागा नव्हती. माकणीकर साहेबांनी त्या ठिकाणी गेस्ट हाऊस बांधलं.
एक 5-6 रूम, एक मोठा हॉल. कारण मिटिंगला लगेच जाणं होत नव्हतं ना. लातूर का उस्मानाबादला? कुठलं सांगता तुम्ही हे? ते उस्मानाबादला उस्मानाबादला. हा. जिल्हा हा. परिषद आलं उस्मानाबादला. लक्षात. हा. ते हे जे होते ना सगळे बाहेरचे लोक येत होते. बरोबर बरोबर. हा. ती जागा रिकामी होती. मग भोसले त्यावेळेसचे मंत्री होते या ग्रामीण विकास, त्यांना मी विनंती केली, बस चांगली संमत होती हा. हा. की दादा म्हणलं असं असं या ठिकाणी बँक वेगळी मिळायला पण जागा नाही. कोणती सांग मला, तुमच्या ताब्यात आहे, मी तुम्हाला भेटायचो. काय करायचं म्हणले, शिवला सांग म्हणले, पत्र द्यायला पत्र दे. ताबडतोब 5व्या दिवशी तिने ऑर्डर दिली. मग ती बँक तिथं कशाच्या तोगड्या मोठ्या जागेत केली. हा. 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 नंतर बँकेला जागा घेतली, बांधकाम सुरुवात केलं. त्यावेळेस आमच्या पद्मश्री पाटील होते, तर आम्ही एक मताने हारलो बँकेत. हा. 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 आमदार राहिला, डायरेक्टर राहिलो. आणि ते कसं असं जिथं चेअरमन म्हणून काम केलं त्याला तिथं त्यांचा कारभार वेगळा होता. कुणाला नाव ठेवत नाही. ते वेगळ्या पद्धतीने त्यांचा कारभार होता. पद्मश्री पाटील आणि हे दोघं भाऊभाऊच होते, खासदारचे वडील. हा. हा. पवनराजे. पवनराजे. बरोबर. हा. ते शेवटी आमचं काय पटलं नाही. हा. 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 ते आम्ही शिस्तीत चालवली बँक, काय पटलं नाही, बँक सोडून दिली. मग त्याच्यानंतर मी याला राज्य बँकेला, नंतर ती बँकेचं बोर्ड बरखास्त झालं. मग ते नॉमिनेटेड बोर्डामध्ये मला घेतलं होतं. तिथला ठराव घेऊन मी राज्य बँकेला गेलो. पण त्यांनी थोडं राजकीय स्वरूप आलं. शंकरराव चव्हाण दादाचं पटत होतं. मी दादाचा कार्यकर्ता सुरुवात, वसंतदादा पाटलांचे. वसंतदादा पाटलांचा. आणि त्यांनी एक माझ्याकरता एक वेगळी, मी तिथे उभा राहून अशा प्रकारचे कलम काढले की हे इलेक्शन करून जे डायरेक्ट येतील त्यालाच उभारता येईल. असं असं. ठीक आहे, परत गेलो. पुन्हा निवडणूक लावली कोर्टात. पुन्हा बँकेचा चेअरमन झालो. पुन्हा दुसरा ठराव घेतला, राज्य बँकेवर गेलो. परत राज्य बँकेवर गेलो. हा. मग तिथं सगळ्यांनी एक व्हावं म्हणून आपलं शरद पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. मला बोलवल्यावर कशा करता दोघं भांडते म्हणलं, आमचं काही संबंध नाही, हे राजकीय भांडण नाही, वैयक्तिक काय नाही म्हणलं. असं करा, जिल्ह्याचं वाटो होईल, तो व्हाईस चेअरमन हो. आणि चेअरमन कोण? चेअरमन दुसरे होते, प्रल्हाद पटेल म्हणून, जळगावचे. ठीक आहे म्हणलं, मी व्हाईस चेअरमन झालो राज्य बँकेवर. पुन्हा दुसऱ्या वेळेला मग मी चेअरमन झालो. तुम्ही परत चेअरमन झालात राज्य बँकेवर चेअरमन झालो. नंतर मी हे तुमचं सूतगिरी फेडरेशनचे राज्य लेवलवर आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन, हे दोन्ही मी चेअरमन झालो. म्हणजे सगळ्या ज्या काही वरच्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांवरती मी चेअरमन म्हणून राहिलो. त्याच्यानंतर मी आमदार झालो. त्याच विलासरावांनी मला नागपूरला अधिवेशन होतं, बोलावून घेतलं, तुझ्यावर एक जबाबदारी द्यायची आहे. तर ते मुख्यमंत्री होते. म्हणलं कोणती देणार, की मराठवाडा पैदानिक म्हणून. मला नको म्हणलं. नको म्हणलं, मी फार अभ्यास करावा लागतं. लोक पद मागतात, तुम्ही नको म्हणलात. मी नको म्हणलो. कारण शेवटी कसं आहे, मतदारसंघात लक्ष देत आहेत. प्रत्येक तालुक्याला जाणं, व्हिजिट देणं, तिथले सगळे अधिकारी गोळा करणं. मी काय करतो, तर गोविंदभाई श्राप पूर्वी तिथं होते, त्यांच्याकडे गेले की 1-2 तास बसायचं. शेवटी आम्ही ग्रामीण भागातून गेलेले, त्याचा अभ्यास करायला काय कोण पक्ष कोणी आडवं येणं काही कारण नाही. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा, एखादा अभ्यासक माणूस असला त्याच्याकडे जाऊन विचारणं किंवा हे करणं हे चुकीचं होणार नाही. ते बोलायचे, सांगायचे. मग आम्ही आणि मी विलासरावनं एक सांगितलं, 8 खाते आहेत प्रमुख, इरिगेशन असेल, पाणी पुरवठा असेल, रिटायर झालेले अधिकारी मला सदस्य म्हणून द्या. तुम्ही जबाबदारी स्वीकारली का मग? हो, स्वीकारलं असतील. रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, सचिव, प्रत्येक खात्याचे माझ्याकडे द्या. मी एकटा काय करू शकणार नाही, त्यांना अभ्यास असतो. बरोबर. इतकं
खरं म्हणजे आज मराठवाडा मागासलेला आहे म्हणता येणार नाही. अजून मराठवाडा मागासलेला नाही. थोडं ऐकून घ्या. हा तुम्ही पश्चिम महाराष्ट्र फार पुढे गेला असं आपण म्हणतो. बरोबर. हा बरोबर आहे. हा शैक्षणिक दृष्ट्या शाहू महाराज आले, हे आले, अनेक नेत्यांनी शैक्षणिक दृष्ट्या मराठवाडा पुढे गेला. बरोबर. पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला. हा आपण मागे राहिलो. हा पुन्हा नंतर शाळा कॉलेज वगैरे आपण चौकडे उगवले. आता उदाहरणार्थ आमच्या तालुक्यामध्ये 3 कॉलेज आहेत, 25 खाजगी शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा केल्या. आणि विशेष करून या तुळजापूर तालुक्यामध्ये तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता. वसंतदादाने कारखाना दिला. ते म्हणाले हे कारखाना चालू शकत नाही म्हणले. ऊसच नाही म्हणले. मी हेलिकॉप्टर फिरलं म्हणले. वसंतराव पाटील साहेबांनी तुम्हाला कारखाना दिला. हा 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 फिरून बघितलं तिने इथं. हा आणि भुणभुणीला बोलवलं. हा हा दादा ऊस होईल म्हणलं. प्रत्येक गावात 2. तुम्ही आज जर तुळजापूरला फिरलात पाऊस पडला खाली तुम्हाला पाणी दिसत. आणि आज 8 कारखान्याला ऊस जातो या तालुक्यातल्या. या पण आज 8 कारखान्याला 8 कारखाना. गाव तिथं तलाव. आज म्हणजे 8 कारखाने या तुळजापूर तालुक्यातल्या. तुळजाभवानी बंद पडला ऊस नाही म्हणून नुकसानीत गेला. पण नंतर पाणीमय तालुका केला. आज 8 कारखान्याला ऊस जातोय. इथं काय गुळ खानसरा झाला. आमच्या इथं मंगळूर आहे कंचेश्वर, ते दिलीपरावनी घेतला. त्या सोलापूरच्या पाटलाला दिलता आम्ही करून. त्यांनी त्याला विकला. ते झालं. आणि 5-6 खानसरा झाला. इकडं विलासरावनी हेरी वसंतदादांनी काय अजितदादांनी बिराजाचा कारखाना घेतला. ते आमच्याकडे ऊस आहे तिकडं. आणि तुमच्या ह्यांचं बसवराज पाटला तिकडे निम्मा ऊस जातं. मिळेल ते तुमचे 8 कारखान्याला ऊस पुरवठा होतोय एवढं. आणि आता इथं तर तुम्ही बघितलं एवढं हॉस्पिटल मोठं काढलंय. या तालुक्यामध्ये एक साधे दवाखाने मुस्लिम सरकारच्या काळातले होते. उस्मानाबादला मोठा हॉस्पिटलला चव्हाण साहेबांनी, हे चव्हाण मुख्यमंत्री झाला, त्या 60 कोटी रुपये दिले. त्यात दाखवलं. नंतर महिलांचा दवाखाना 40 कोटी रुपये दिले. आपण आरोग्याच्या ह्याच्यातली सुविधा केली. आणि चौकटमध्ये पाणीमय जिल्हाच पाणीमय केला सगळा. उस्मानाबाद जिल्ह्यात असं कुठे जागा नाही की इथं पाणी साठवण. म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून आज आपण पुढे आहोत. आज जिल्ह्यामध्ये किती कारखाने आहेत? पूर्वी एक तेरणा होतं, एकच तेरणा. बरोबर. आज 10-12 कारखाने. तेरणा कारखाना मोठ्या कॅपॅसिटीचा आहे. त्यावेळेस ते समुद्री आणि आमचे त्यावेळेसचे खासदार पाटील उमरग्याचे, त्यांनी तो कारखाना मंजूर करून आणला. यशवंतराव चव्हाणकर त्यांचं फार वजन होतं. कुंजटीचे आपलं खासदार तुळशीदास पाटील, तुळशीराम पाटील. तुळशीराम पाटील हा चांगला माणूस. त्यांनी आणला. पण ते काय नलगेनी यांनी ताब्यात घेतला डॉक्टरनी. नंतर काय त्या बट्ट्यामुळे होऊन गेला. भांडण काय काय झालं आपल्याला काय माहित नाही. अशा प्रकारे आज जर कुठलाही तालुका, कळंब तालुका पाणीमय झालेला आहे, तिथं चाललंय. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यावेळेस मी सगळा सर्वे करून कुठं किती कॉलेज काय पाहिजे. आता माझ्या तालुक्यात एक पश्चिम महाराष्ट्रातलं एक कॉलेज तुळजापूरला आहे. अंदूरला एक कॉलेज आहे. नळदूरला एक कॉलेज आहे. पुन्हा तुळजापूरला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय म्हणून मी तिथं चेअरमन आहे. जवळपास 3-4 ठिकाणी 10,000 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आज काम करतात. परवा मी कुस्तीगीर परिषद घेतली ह्याच्याकडून आंबेडकर. सर, तुमचं जे काही मतदारसंघ आहे तुळजापूर मतदारसंघ, या मतदारसंघातील जनतेने तुम्हाला 5 वेळा आमदार म्हणून निवडून दिले. काय भावना आहे मतदाराप्रती सांगा. हे काय, मी काय फार श्रीमंत माणूस नाही. पहिल्या सुरूला मला जे तिकीट दिलं, आता असं राजकारण असतंय. कुणाला काय भविष्य कळतंय, कुणाला मला काय माहित नाही. मला पंचायत समितीला त्या भागातलं तिकीट दिला, अंधर भाग सोडून.
एक आक्रमणामध्ये ते त्यावेळेस ते हिप्पार गारावा आमच्याकडे होतो वारातला भाग अपरिचित होतो मी. बैलगाडीत फिरून प्रचार केला काही लोकांनी आणि त्यावेळेला मतदान होतं पंचायत समिती सदस्याचं. 6 मतांनी निवडून आलो. 6 फक्त 6 मतांनी. तिथंच काम केलं. पुन्हा जिल्हा परिषदला मी 1400 मते लीड घेऊन निवडून आलो. लोक काम पटलं ना लोकांना. आणि दुष्काळात एवढं फिरलो. 72च्या दुष्काळामध्ये दिवसा सकाळी निघालं की रात्रीच यायचं. पगार ते निघालं अधिकारी सोबत घ्यायचे त्या त्या बुथवर सोडून द्यायचं. पगार घेऊन सकाळच्या लोकांना परत. इतकी मेहनत केली. माझं मेहनतीवर आहे, पैशावर नाही किंवा कुणाच्या वशिल्यावर नाही किंवा नाही. लोकांना आमची मेहनत पटली. तसं आम्ही 4 जण ते दोघे LLB कोरगावकर शिवाजीराव गुरुजी BEd गुरुजी आम्ही लहानपणापासून एकत्र गुरुजी एकाच गावचे ना. बरोबर. ते सुद्धा काय सुरुवातीला म्हणजे शिक्षण घ्यावं असं नाही. तुळजापूरला शिकले. मॅट्रिक झाल्यानंतर ते सोलापूरला आले. सोलापूरला आमचं घर दुकान. मी न्यू स्कूलला होतो. काय कारणाने मी सुटली शाळा माझी. मग मी आंदोलनाला आलो. मग या राजकारणाचा हा प्रवास माझा सुरू झाला. आणि एका ह्याच्यामुळं वैधानिक मंडळामुळं मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुठेही असं काम ठेवलं नाही. हे काम राहिलं असं कोणी बोट दाखवू शकत. कोणी सांगावं की तलाव साईट राहिले. तसं तुम्ही आता 5 टर्म आमदार होतात. आता तुळजापूरमध्ये असं काय होतं काम करायचं राहून गेलं अशी खंत वाटते का तुम्हाला? आता हे काम करायचं होतं पण राहून गेली. असं काम करायचं म्हणलं पुष्कळ काम असं करायची इच्छा पाहिजे. काम संपत नसतं. काम कधी संपत नाही. करायची इच्छा पाहिजे. तुमच्याकडून असं करायचं होतं पण राहून गेलं असं माझ्या हातून कोणतं राहून गेलं. आता साधं एक इथं सांगतो. आत्तापुत्र काम पेमेंट मिळालं लवकर. हे इथं रामतीर्थ म्हणून हे आहे. 2 बंधारे केलेत. ते बंधारे किती याचे दोन्ही मिळून 10 किलोमीटर लांब आहेत. पण 40 खोल फुडा जिथं नजूरच्या खाली ते मी केले ते सगळे. ते आत्ता ते वरचंही झालं म्हणजे 5000 एकरला पाणी मिळतं. आणि ते गोर गरीब डोंगरावर राहण्यात लमान तांडे वगैरे ते पूल होतं खाली. त्या फुलात तुम्ही गेले की दिसेल पाणी दोन्ही बाजूला. त्या फुलाच्या खाली दोन्ही बाजूला पुढे रामतीर्थ म्हणजे एक मंदिर आहे. तिथं बयाजीच आहे. त्या रामतीर्थ मंदिराची सुधारणा केली. आणि मी एक केलं की सगळ्या मंदिरापुढं प्रत्येक जे मागतील त्याला एक हॉल देऊन टाकला. प्रत्येकाला हॉल देऊन टाकला किंवा भजन कीर्तन त्याला नाव वेगळं दिलं. वेगळ्या ह्याच्या खाली तेवढं पण नाव दिलं नाही. हे म्हणून नाव दिलं त्याला. असं प्रत्येक जवळपास चौकड केलं. जवळपास लमाण तांड्यावरती आमच्या ते कार्यकर्ता त्याला इथं सभापती करतो लमाण समाजाचा. त्याला पुन्हा ते लमाण समाजाचं हे केलं चेअरमन केलं. सगळे लमाण तांड्यावरती जाईल तिथं आमचं एक हे दिसेल तुम्हाला. जाईल तिथं रस्ते सुधारणा आणि शिक्षण. आज आमच्या कॉलेजवर लमाणाच्या म्हणजे 5 मुली पहिले आलेले. आता जे काही विद्यमान जे काही आमदार आहेत तुळजापूरचे त्यांची जी काही कार्य करण्याची जी काही पद्धती आहे त्याबद्दल काय बोलत नाही. ते लोकांनाच कळतं. आपण कशाला पुन्हा वाईट म्हणायचं आपल्याला माहित नाही. बरं सर, आता आज जर बघितलं आपण राजकारणामध्ये राजकारणाचा स्तर खालवलेला आहे. आणि तत्व म्हणा, ध्येयधोरणे म्हणा, पक्षनिष्ठा म्हणा आज आपल्याला पाहायला मिळत नाही. आता याकडे आपण नेमकं कसे पाहता, काय सांगाल तुम्ही? कारण का जवळपास 6-7 दशकाचा तुमचा अनुभव आहे. असं टीका टिप्पणी आज बघतो आपण किती टीका टिप्पणी खालच्या पातळीवरून. पूर्वी टीका टिप्पणी होत होती पण ते अशा वाईट पद्धतीने होत नव्हतं. आम्ही यशवंतरावचा काळ बघितला, अंतोली साहेबाचा काळ बघितला, त्याच्यानंतर हे निलंगेकर साहेबांचा बघितला. निलंगेकर थोडे दिवस मुख्यमंत्री राहिले. सगळे नंतर विलासराव पवार साहेब होते एकमेकाच्या विरोधात होते. पण तो असे शब्द कधी कुणी कुणावर लागत नाही. आज जे शब्द आहेत ते माझ्या तोंडून निघत नाही.
हे कधी कधी टीव्ही बघावं असं वाटत नाही. बरोबर बरोबर. थर खाला आलं म्हणजे ते आता त्याला पुन्हा खाली जागा राहिली. कसं कुणाची बाई, कुणाची आई, कुणाची बा, काय किती थरावर बोलतात. बरोबर बरोबर. हा. ज्या कोणी त्यांचा नेता असेल त्या नेत्यांच्यानं मोठे केलं, त्याला सुद्धा तुम्ही नाव ठेवलं. दोन दिवस प्लेट ठेवलं. काय असेल कारण, पण कारण आज बोलायचं काय कारण आहे का? हा काय कारण? हे अशा प्रकारे अनेक गोष्टी बोलतात, करतात. हा थर त्याचे टीका म्हणजे साहित्यिक टीका व्हायच्या. बरोबर बरोबर. एकदा आत्र्याने यशवंतरावची टीका केली की संन्यासाच्या हाती राजकारण. तर यशवंतरावने असं उत्तर दिलं की संन्यासी नाही, ही सगळी माझीच मुळात मी काम करतोय. अरे बाबा. आणि मूळ माझ्या विशेषची तब्येत बरी नाही, तिची मी दुसरं लग्न करा तिचा आग्रह आहे, पण मला ते करायचं नव्हतं, पण मी केलं नाही. शेवटी त्यांनी माफी मागितली जाऊन आत्र्यांनी यशवंतरावची. होते असं म्हणजे एकदम तुटून परत अधिवेशनात देखील आम्ही वर बसून बघायचे, करायचे, जायचे. वसंतदादाची आणि यशवंतरावची देखील पटत नव्हतं. शेवटी अशी भाषा कधी नाही. शेवटी या दोघांचा वाद सांगलीत मिटला आणि स्वतः यशवंतराव चव्हाण शालिनीताईच्या प्रचाराला आले. शालिनीताई खासदार म्हणून उभा टाकले. तर मी त्या सानिध्यात जास्त होतो. बरोबर. सर, आज तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते आहात. जवळपास 6-7 दशकापासून आपण राजकारणामध्ये आहात. तर एवढा जो काही प्रदीर्घ अशा प्रकारचा जो काही अनुभव आहे, या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर हे जे काही राजकारणामध्ये आलेली जी काही नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आणि हेच सल्ला देऊ किंवा जे काही सामान्य माणसाची कामं करा. त्यावेळेस आपण हे निराधार योजना काढली, बॅरिस्टर अंतोले साहेबांनी त्याची घोषणा केली निराधार योजनेची. कारण त्यांना ते असं मस्जिद असो, मंदिर असो, दर्शनाला जायचे आणि त्याच्यात ते मंदिर असं लोक ते गोर गरीब आपलं हे करत, त्यांना ते बघत नव्हतं. काही लोकांना विचारलं क्या करना पडेगा, काही लोकांना सुचवलं गोर गरिबा करता ही योजना करा, निराधार योजना, ज्याला आधार नाही अशा लोकांना निराधार. त्यांनी पहिलं थोडं 60 का 70 रुपये जाहीर केलं. मग वाढत विलासरावनी शेवटी आम्ही आमदार होतो, सगळ्यांनी आवाज उठवला. काय म्हणलं काय होणार आहे, किमान 10,000 तरी करा. विलासरावनी 10,000ची घोषणा केली. आता मी माझ्या तालुक्यात कमीत कमी ही निराधाराची 5,000 लोक, 10,000 लोक असतील. 10,000. मी त्या निराधार कमिटीचं मी अध्यक्ष होतो. केंद्राच्या सदस्य सगळ्या भागातले होते आणि तहसीलदार सचिव. बरोबर. मग एक मिटिंग होऊन दर सहा करून मोकळं होऊन गेल. आज त्या लोकांना मी एक ताकीद दिली, 5 तारखेच्या आत बँकेत पैसे पडायला पाहिजे. 5 तारखेच्या आत महिना संपला की 5 तारीख झाली, पुढच्या महिन्यात 5 तारखेच्या आत, मागच्या महिन्यातलं समजा आता हे महिना आहे संपत आलाय, संपला 5 तारखेच्या आत त्याच्या खात्यावर पैसे पडले पाहिजे. आणि बँकेत सांगितलं की पहिलं ते पैसे उचलायला पहिलं त्यांचं काम करा. पण आज 6 महिने पगार नाही. आताच एक बाई माझ्याकडे ओरडत आली, बघ सांगतो म्हणून ते काय नाही नेम. आता त्याने ते लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका बा काय असेल ते असेल, ते सुद्धा पूर्णत्वाला गेलं का नाही. आता ज्याचं काढलं तिची नाराजी आहे का नाही? सुरुवातीला दिलं न विचार करता धडा दिलं. आता धडा काढलं, काय होणार? असं राजकारणामध्ये भक्कम जे आपल्या हातून काम झालेलं आहे त्याला पूर्णविराम हे होऊ नये. सर, शरद पवार, विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवार साहेब आणि विलासरावजी देशमुख यांना आपण फार जवळून बघितलं.
त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? त्यांचा कोणता गुण तुम्हाला भावला, काय सांगता येईल? नाही, नाही, असं शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलं. विशेषतः मराठवाड्यामध्ये भूकंप झाला हा 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 खिलारीचा, हा हा त्याच्यामध्ये फार मेहनत घेतली. हा हा जवळपास एक आठवडा तर कायम होते. पुन्हा मुंबईला जायची यायची, बरोबर. सोलापूरला मुक्काम करायची. जाताना आम्ही आंदोलन त्यांच्या गाडीत जायचं. मी अनुरी गुरुजी हा 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 का घराघरातून पोरावर ठेवले त्याचे भाकरी पिठलं हे लोक द्यायचे. आणि ते सगळं बांधून करून पोत्यात घालून शीपमध्ये तिथे यायचं. तिथं 4-5 हायस्कूलचे पोरं होते, वाटप करायचे वगैरे. आणि एवढा म्हणजे त्यांनी त्यांचं वजन वापरून शरद पवार साहेबांनी सगळ्या कंपन्या असतील हे असतील खूप मदत केली. आणि विशेष म्हणजे घर बांधण्याची केली. पुन्हा हिची घरं आता पुढची गाव पहिलीची गाव वस पडली. बरोबर बरोबर. तेव्हा आता कुठेही जा ते मोठे दगडी वाडे वगैरे पडलेलेच आहेत सगळे. म्हणजे पवार साहेबांनी मराठवाड्यात झालेल्या भूकंपाचं कौतुक करावं लागेल. तरी थोडासा आम्हाला विरोध होता, कारण पद्मश्री पाटलाचं आमचं पटत नव्हतं. आमचं पटत नव्हतं ते पद्मश्री पाटलाचे रिलेटिव्ह. बरोबर. आणि मग मला ज्या हे बऱ्याचशा हे झालं, पण शेवटी त्यांची भावना की आम्ही दोघं एकत्रित राहावं. पद्मश्री पाटील साहेब तुम्ही एकत्र यावं अशी पवार साहेबांची भावना. मग काय आलो नाही एकत्र सर? काय एकत्र आलो बी गेलो बी त्याच्यात काय विचाराचा प्रश्न असतो. त्यांची वैचारिक बैठक वेगळी होती, आमची वेगळी होती. आम्ही काय इतके दिवस राजकारण केलं तर आमचे जेवढं पण आहे तेवढंच, आमच्याकडे दुसरं काय तुम्हाला बघायला मिळालं नाही. दोन मुलं आहेत. त्याला तुम्ही म्हणला की भाजपमध्ये गेला. आता मी एवढ्या राजकारणात 8-10 सभापती उपसभापती केले माझ्या नंतर. पण घरातल्या एकाही माणसाला आम्ही कधी पदावर बसविलं नाही. तर 60 वर्षाचा वेळ झाला. आमचा बाप काय बी करते, मग आपल्या पण काय तर करावं गेले. तर मला म्हणता येत नको काय म्हणता येते का? त्याच्या विचाराने आणि परिस्थिती जाणीव ठेवून. आणि नवीन काँग्रेसचे पुढारी वाईट वाटलं असेल, कारण सर तुम्ही 6-7 दशकापासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहात आणि तुमचे चिरंजीव भाजपवासी झाले. वाईट तर वाटलं असेल? वाईट वाटून करायचे काय? पण वाईट नवीन काँग्रेसवाले यांना मोजायला तयार नाहीत. त्यांना वाईट वाटणार की आमच्या वडिलांनी एवढं काम केलं, एवढ्या तिकीट दिली. 8-10 लोक लिंगायत मातंग हरिजन दिसत जागा पडत सभापती माझ्या नंतर 10 सभापती उपसभापती आमच्या गावातले 4 केले, वर जिल्हा परिषदला केले, पण आमच्या मुलाला कधी केलं नाही. त्याला माहिती थोरला मला त्या बसला टाकता गेला. तर मागील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष शिष्टीने आपलं तिकीट नाकारलं. त्याच्या मागचं काय कारण आहे नेमकं? कारण एवढी पक्षनिष्ठ असताना देखील आणि तुम्ही बंडखोरी कराल अशी त्यावेळेस चर्चा होती. पण आपण सगळ्या लोकांची इच्छा होती. 10 मेळावे घेतले. प्रत्येक मेळाव्याला 1000-1500 लोक होते. लोकांनी जेवणाची व्यवस्था केली कार्यकर्त्यांनी. आणि शेवटी कार्यकर्ते मुंबईपर्यंत गेले, लातूरला गेले. पण ते काही वर्ष काळात म्हणले आपका उमर हो गया है, तुमचं वय झालंय. आता माझ्या वयाचा आणि त्या राजकारणाचा काय संबंध होता? नाही काय मला काय आता तुमच्याशी बोलतो इतका वेळ, ह्याच्यापेक्षा जास्त कोण वेळ बोलतो तुम्हाला? आता मी जे तुम्हाला बोलतो इतके वेळ, माझ्यापेक्षा जास्त वेळ कोण बोललं का? नाही. बरोबर आहे. आणि एवढ्या आवाजात कोण बोललं का? बरोबर आहे. असं असताना, एवढं काम असताना, लोकांची इच्छा असताना तिकीट नाकारलं. मी गप्प बसलो घरी आणि आज मी गप्प आहे. सर, आपल्या जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाई उद्धवराव पाटील यांचं जे काही नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाबद्दल नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल आम्हाला? नाही, त्यांचं हे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये खूप काम केलं आणि खरं म्हणजे एक वरच्या लेवलचा पुढारी, वरच्या लेवलचा पुढारी आणि चांगले विचार असणारा पुढारी. आता एका पक्षामध्ये गोंधळ घालणारेच फार होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये फार मोठी सहानुभूती आहे.
कारण ते भूविकास बँकेचं चेअरमन पद गेल्यानंतर मी चेअरमन झालो. हा 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 ते शेका पक्षाचाच एक एमडी बँकेवरती होता, देशमुख म्हणून. आमचे कार्यकर्ते सगळे म्हणाले, अहो ते उद्धवचा शेका पक्षाचा आहे, त्याने आमचे काम केलं. आता नाही झालं तर बोला, त्याला काढा. माणूस चांगला, निर्देश नाही, कोणाचं 10 पैसे खाल्ला नाही, तो एमडी होता. आता आहे ते देशमुख, बरोबर. ह्याच्या कारखान्यावर जो स्वतः चांगला माणूस. सर, मागील 20-22 वर्षापासून मी निलंगा तालुक्यामध्ये पत्रकारिता करतो. माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना फार जवळून बघितलं मी. त्यांच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? नाही, हे बघा, अतिशय चांगलं काम करणारा, रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र म्हणणार नाही, अशा पद्धतीने काम करणारा नेता. आणि वसंतदादांनी त्यांना पुढे आणलं. वसंतदादांचे ते कार्यकर्ता, आम्ही देखील दादाचे त्यांनी आम्हाला फार, दादानी मी कुठला काय पण त्याची एक मर्जी बसली, त्यांनी खूप आम्हाला मदत केली, खूप म्हणजे खूप. एक वेळ असं झालं की पद्मशिव पाटील त्यांचं नवीन काँग्रेस खाली शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, यस काँग्रेस, त्याचं महाराष्ट्राचा अध्यक्ष कोण? डॉक्टर पद्मशिव पाटील, तो उमेदवार. तिथं काँग्रेसला कोणी उमेदवार मिळेना. शेवटी दादानी माझं नाव डिक्लेअर, मला सांगितलं की तुला अर्ज भरायचा आहे फोनवर. तर काही आश्रत पण नव्हते, बरोबर. मला काय म्हणते की मी मागितलं नाही, इकडं आलं गुरुजीने मागितलं होतं त्यांना मिळालं, तो इकडे लढीव, दोघे पडू म्हणलं. मग काय केलं? एका घरातले दोघे पडू म्हणलं. शेवटी मी सांगायला गेलो, मी समुद्री म्हणून डोकीचे कारखान्याचे चेअरमन, जुने माणसं, दादा हेलिपॅडवर चढत होते, असं खाली उतरले. का आला? मला तिकीट काय म्हणलेलं म्हणून, ते तसला गोळे आहेत, त्याचे चिक्कार पैसा, आणि तेव्हा ते कारखान्यात दारू होती, निघत होती, काय त्याला भरारी काहीतरी, तर 2000 रुपये आव्हान होतं. अरे बाबा, प्रचंड पैसा असेल. तर हे नव्हतं काही, आचारसंहिता नव्हती तेव्हा, काहीच कडक आचारसंहिता नव्हती, कशाचीच नव्हतीच. इथं टिपात खेड्याखेडे टिपात दारू पिऊन लोक अंगावर यायचे, भांडणाशिवाय काय नव्हतं, प्रचार सवामन असं काय नव्हतंच. मग मी दादानी सांगितलं, विष्णू अण्णाला किंवा हे गरीब माणसं काय काय नाही. त्यांची निवडणूक होती 3 तारखेला, आमची 7 तारखेला. चालायला झाल्या 5-50 पोरं, जिपा गाड्या, पैसा अडका जे लागेल ते त्याला पुरवठा कर, माझी परवानगी आहे म्हणले, आणि आपल्या घरातून कर म्हणले. सगळं ठरलं केलं. दुर्दैव आमचं बी त्यांचं बी, हे ज्या दिवशी दादाचं मतदान होतं त्या दिवशी अण्णाचा मुलगा हा विजय, हे मदन मंत्री नव्हते, त्याचा भाऊ मुंबई निघालता रात्री, बरोबर एक डॉक्टर होता, तर ड्रायव्हरला डुलकी लागली, अपघात झाला. मी पुढे उभारली होती ट्रक, त्यात कार घुसली, ते आणले दवाखान्यात ठेवले, मतदान करून घेतले. मला कळालंय कोणाला असं, निवडणूक सोडून मी कर्तव्याचे विधीला गेलो, करून विधी करून आलो. मी काय मागितलं नाही, पैशाने आपण कमी पडलो, तरी पण फक्त 4000 मतांनी पडलो. माझा मतदारसंघ नाही, तालुका नाही, काही संबंध नाही, तरी इतक्या मारामारा इतकं 11 गाड्या जळल्या. त्या सगळ्याच्या नावाने त्या ते मोदाने होते, आता नागदे आहेत बँकेचे, सगळ्याच्या नावाने कर्ज काढून गाड्या नवीन करून दिल्या त्यांना, आणि ते कर्ज आपण नंतर फेडत फेडले. अशी आमची राजकीय परिस्थिती झाली. आजही आम्ही लोक मानतात, येतात, ह्या वेळेला येऊन बसतात, चर्चा करतो, एक शेताकडे फेरी म्हणून पायी चालत फिरतो, येतात तुळजापूरला येतो, काय करायचं? मी म्हणलं काय करायचं ते तुम्ही ठरवा,
आज आता माझी मनस्थिती काय नाही आहे. हा 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 हा. तुम्ही ठरवा काय ठरवायचे ते सांगून टाकू तुमच्या तुम्ही ठरवा. सर आज मराठवाड्याचं नेतृत्व करल असा कोणता नेता तुम्हाला आहे असं वाटतं? कुणा पक्षात कोणत्याही पक्षात असं काही नाही, मराठवाड्याचं नेतृत्व करणारा सध्या तर पूर्ण मराठवाड्याचं नाही काय. नाही. जसं विलासरावने केलं तसं बाकी कोणी नाही. मराठवाड्यामध्ये विलासरावनेच नेतृत्व महाराष्ट्राचं केलं. बरोबर. पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, विदर्भ असो, सगळ्याचं केलं त्याला केलं म्हणून. बरोबर. आमचा विरोध होता, आम्हाला विरोध होता त्यांचं काय काम. बर. कारण निलंगेकर दादा ग्रुपचे आम्ही असल्यामुळे विरोध होता. बऱ्याच वेळेला विरोध पत्करावा लागला. पण त्याला केलं, विरोध असला तर केलं त्याला केलं म्हणावं लागेल. बरोबर. महाराष्ट्र सगळा त्याला हे करतो. आता ते उल्हास पवार वगैरे त्यांचे मित्र आमचे हेच ते सगळे. आणि तेही पहिलं उपसभापतीच होते पंचायत समिती, लातूरला राहत होते. सर तुम्ही आत्ताच सांगितलं की उपसभापती पदापासून मंत्रीपदापर्यंत अनेक पदे तुम्ही घोषवली. हे सगळ्या बँका झालं, हे झालं, पुन्हा उपाध्यक्ष झालं नसतं. हे चव्हाण साहेब आले मुख्यमंत्री म्हणून, अशोकराव विधानसभेचे. मुख्यमंत्री मला मंत्री करतील असं वाटलं. विलासरावांनी ते मंत्री हे मला हे मंत्रिपदाचा दर्जा दिला. मराठवाडा वैधानिक म्हणून मंत्रिपदाचा दर्जा आहे बरोबर दिला. हे मला वाटलं हे मला बोलले फार अडचण आहे, काय करायचं काय करायचं म्हणजे कसं काय बोलतो तुमच्या हातात सगळं काय करायचं. एवढी बार तुम्ही माझा आहे का, उपसभापती व्हा हाऊसची. बरोबर. पुन्हा मला एक तर मला तिथं डोकं खराब झालं. आता इथं डोकं खराब करून घ्यायचं का. 280 पोराची शाळा चालवणं एवढं सोपं नाही. विधानसभा चालवणं फार अवघड. मारामाऱ्या बांधणं बोलणं करणं. आणि त्या वळसे पाटील ते सभापती प्रश्न उत्तरात तास झाले ते जाऊन बसायची चालू म्हणायची. तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत सगळ्या त्या ह्याच्यावर चर्चा त्याच्यावर चर्चा. शेवटी विधेयक अमुक तमुक अर्थसंकल्पावर चर्चा, राज्यपालाच्या भाषणाची चर्चा. टाइम दिला तर टायमावर नाही झालं की बेल वाजवायचं, कधी कधी रेटायची असे चालायचे. आणि लोक होते तरी आम्ही चालवलं. पुन्हा बाबा आले पृथ्वीराज. मग त्यांनी मला विचारलं कोणतं खातं घेतोस. आल्याला पहिलं मला बोलून तुम्हाला अडचण येणार नाही, सगळ्या अजून उरलेलं मला द्या. अरे बापरे. मग सगळ्या झाल्यानंतर पशुसंवर्धन खातं आणि मच्छीमार पशुसंवर्धन खातं मला दिलं. मग आता मला हाच प्रश्न पडलेला आहे की एवढ्या पदापासून एवढे मंत्रिपदापर्यंत आपण गेलात. अनेक मुख्यमंत्री, अनेक नेते मागील 7 दशकामध्ये 17 वर्षामध्ये आपण फार जवळून बघितलात. तुम्हाला भावलेला आवडलेला नेता कोणता? एकच नाव सांगायचं म्हणलं तर वसंतदादा पाटील. आणि एक सांगतो त्यांचा मोठेपणा की काही कार्यकर्ते ज्या दादाला अविश्वास आणून पवार साहेबांनी काढलं, अविश्वासानं म्हणजे धोका दिला, ते प्रसिद्ध झालं ना. सर ते त्याबद्दल जरा काय सांगता? नेमकं पाठीत खंजीर खोपसलं त्याबद्दल काय सांगाल? काय वस्तुस्थिती काय नेमकं काय ते दादाला असं काही असं वाटलेलं होतं. दादाला भेटून गेलते आदल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी राज्यपालाचा फोन आला दादाला, असं आहे. दादा म्हणजे कुणाला विचार न करता आम्ही नेहमी तिथं असले की सकाळी भेटायला जायचं. गेलो ते आले, स्टँड करून पटन सुद्धा घातलं. पियाला बरोबर हे घे मी राजीनामा दे. आम्ही सगळे आडवे पडले कार्यकर्ते. झालं का तिला राजीनामा देऊन आले. पुन्हा चर्चा झाली सगळीकडे, कोण कुणाला करायचं, काय करायचं काय नाही. मग आम्हाला कळलं की दादांनी पुन्हा शरद पवारची शिफारस केली. दादांनीच शरद पवार साहेबांची शिफारस केली. किती मनाचा मोठेपणा म्हणायचं सर याला. सगळेजण दादावर उकळले. काय म्हणले काय कार्यकर्त्याला आमच्यासारख्या, तर माझं नाव सांगितले, ते 10-20 लाख घ्या, ज्याला पूर्ण महाराष्ट्राची माहिती आहे.
तर शेतीची असेल, शिक्षणाची असेल, असा माणूस शोधून काढा विकत आणा म्हणजे. दादानी म्हणले. हा हा ठीक आहे, मला पाडला असेल, विरोध केला असेल, हा हा पण शेवटी महाराष्ट्राचं वाटून मला करायचं नाही. तो काम करेल म्हणून मी त्याचं नाव सुचवलंय. अरे बाप. पक्ष काय करेल ते करेल. हा 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 किती मनाचं मोठेपण. मनाचा मोठेपणा म्हणाला. बरोबर. म्हणून आम्ही दादाचं नेतृत्व, हे सुद्धा शिवाजीराव सुद्धा एक चूक झाली. निलंगेकर साहेबांची. सुरुवातीला निलंगेकर साहेबांनी राजीनामा द्यायला नाही पाहिजे होता असं राजकीय जाणकार म्हणतात. काय वस्तुस्थिती काय काय झालं, सीएम पदाचा त्यावेळेस? सीएम पदाचा राजीनामा आता एकमेकाचं काय वाटोळं केलं तरी होत नाही. हा चोऱ्या केलं तरी काय राजीनामा देत नाही. हा हा काय होत नाही, कशाचा राजीनामा नाही. हा पण हा नुसतं मुलीचे मार्क वाढविले म्हणून हा हा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्यांच्यावर आरोप करण्यात आला हा आणि सत्य म्हणजे त्याने हे काही केलेलं नव्हतं. बरोबर बरोबर. हा आता जवळ बसणारे ऐबू गैबू असतात ते आमच्या सरकारला काय वाटतं, लय आमचं कौतुक केलं की आम्ही फार मोठे झालो. तर रोज सकाळी उठायचं, काहीतरी करायचं, घरचं काहीतरी काम, बायका माणसाला वगैरे वाटतं काहीतरी आपलं भाव झाला असेल तर दुसऱ्या. पण निलंगेकर साहेबांनी मार्क वगैरे वाढवायचं हे काही भानगड केली नाही. म्हणजे एवढे बघा, आजच्या काळात खून मारामारी केलं तर राजीनामा नाही. बरोबर बरोबर. मार्क वाढवली एवढा आरोप झाला म्हणून राजीनामा. काय चूक केली निलंगेकर साहेबांनी म्हणलं तुम्ही राजीनामा द्यायला नाही पाहिजे होतं का? वरून आदेशाला राजीनामा मागितला. हा आदेशाला द्यावंच लागतं हा राजीनामा. हा हा दिला राजीनामा. हा 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 पुन्हा दुसऱ्या वेळेला काय झालं, दादा दिल्लीहून आले. ते शेतकरी संघटनेचे सदस्य होते, सचिव होते ऑल इंडिया लेवलचे. ऑल इंडिया लेवलवर. शेष्टीने पाठवलं. निलंगेकरनी फोन केला, मला म्हणले असं असं आता आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल. म्हणलं मिळत नाही म्हणलो. असा शब्द काय बोलता बोलत नाही, मिळत नाही एवढं सांगतो म्हणून. दादा एवढा मूर्ख नाही की तुम्ही ते यासाठी तुम्हाला करायसाठी आला. त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला म्हणून ते आले. आणि तुम्हाला जर मंत्रिमंडळात जायचं असेल तर पहिला जाऊन हार त्यानं घाला. ते घातली नाहीत दादाला. गेले विलासराव चला जाऊन विमानतळावर जाऊन हार वगैरे घालून घ्या. पटत नव्हतं. दादाने त्याला मंत्रिमंडळात घेतले, सांगली दिलं. काय म्हणून पालकमंत्री. त्यांचा भाव वाढला. बरोबर बरोबर. अशी निलंगेकर, पुन्हा दादाने निलंगेकरला मुख्यमंत्री केलं म्हणून ते मार्क वाढला म्हणून ते घोटाळा झाला. असं झालं. अजून एक चूक होती ती तिच्यात की शिवराज पाटलाच्या मतदारसंघामध्ये मतं कमी पडली म्हणून ह्याच नाही पण अनेक ठिकाणी नियम केला. नियमच्या ह्याच्यात मतं कमी होती शिवराज पाटलाला. तिकीट दिलं नाही. तिकीट नाही दिल्यावर ते आले, पुण्याला उतरले आणि त्या भीमा चर्चचे गेस्ट हाऊस आहे ना ते तलावावरती, तिथून आमचे हे असले फोन नव्हते, लँडलाईन होती. फोन आला मला बोरगावकरला की मी पहाटे 4 वाजता आम्ही येतो आणि तुम्ही डाक बंगलोर आहे सोलापूरला. काय माहिती. गेलो आम्ही. आले, बसले होते, 2-3 डोळ्यावरती पाणी. हा निलंग्याच्या गाड्या सुटल्या. लोक मला आत बोलवले दोघाला. काय झालं काय असेल, तिकीट कोणाला दिले, पोराला दिलं. मग रडायचं काय कारण नाही, तुमच्याच घरात तिकीट दिलं ना, पोराला आला की बोलले म्हणून. पुढे काय घडल ते घडल. निलंग्याचे लोक ते बोलायला काय भाग नाही. हे बनावून हे कुठला आलाय बाहेर बाहेर अपक्ष बरा अपक्ष बरा. मी म्हणून यांचं ऐकलं तर तुम्ही आयुष्यातून उठचा. तुम्ही सरळ पोराला तिकीट दिलं, निवडून आणा. निवडून आणले निवडून. वय 93. आजही आपली प्रकृती ठणठणीत आहे.
तर आता हे सगळे राजकारणाच्या तुम्ही आठवणी सांगितल्यात आम्हाला, राजकारणातल्या बऱ्याच माहिती सांगितल्यात. तर नेमकं तुमचे जे काही प्रकृती ठणठणीत आहे त्याचं नेमकं रहस्य काय, नेमकं तुमची दिनचर्या काय सांगाल आम्हाला? आणि मी शाकाहारी आहे, शाकाहारी पूर्णपणे. पूर्णपणे. हम्म, पूर्वीपासून व्यायाम करायचा नाद. हम्म, शाळेत असताना न्यू हायस्कूल सोलापूरला होतो विद्यार्थी. हम्म, तिथं खूप कबड्डी अमुक तमुक वर चढणं उतरणं. पुन्हा कोल्हापूरला व्यायाम शाळेत गेलो हम्म, कुस्तीला. हम्म, हे बदाम वगैरे हे असा आहार माझा पुरी. हम्म, थंडाई बदामची अमुक तमुक हम्म, आणि शेवटपत्र व्यायाम आणि निर्व्यसनीपणा या दोन गोष्टी पाळल्या. हम्म. म्हणून माझी तब्येत आता मला त्यानं सुरू झालं 4 मिनिटला. अजून तरी तब्येत चांगली आहे. जेवण किती वेळा करता? जेवण 2 वेळा करतो. 4ला थोडा नाश्ता साधं उपीट वगैरे काहीतरी घेतो. सकाळ संध्याकाळ 2 वेळा जेवण, दूध जेवणात संध्याकाळी, सकाळी दूध जेवणात घेऊन जेवण करतो. झोप किती वेळ घेता? हा, झोप संध्याकाळी 10 साडेदहा झोपतो. 7 साडेसातला उठतो. आता उद्या पुन्हा चाललं परत जरा हे थोडे इथं दुखायला लागलं पायाला. हा, हा, हा. वर काय नाही, पण इथं सोलापूरचे डॉक्टर मी तुम्ही पुण्याला आमचा एक डॉक्टर आहे पुणे हॉस्पिटलमध्ये, त्याला दाखवून या. व मी तुम्हाला काय पुण्यात येत नाही, ओळखीचे डॉक्टर खरंच सांगितलं. म्हणून मी उद्या सकाळी पुण्याला जायचं ठरवलंय. हा. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात. तुमच्या जे काही राजकारणातले जे काही जुन्या आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी. धन्यवाद सर.